काल मी माझ्या मुलांबरोबर वृक्षारोपण करत होतो. करता करता माझं लक्ष गेलेलं आहे, मला माहिती आहे सगळं. मी शांत बसलो होतो. समोरच्या घराचा मुलगा 20-22 वर्षाचा असेल. तो काय केला, स्वतःच्या घरासमोर केबलची वायर तुटलेली नको म्हणून आमच्या क्षेत्रात फेकला. हे मला माहीत होतं, मी शांत होतो. पण सत्य बोलावं का नाही? सत्य बोलायचं म्हणजे माणसाचा जीव जातोय. आणि त्याच्यानंतर फेकला ते फेकलं. मी शांत होतो. मग मी काय गेलो त्याच्या दारात ना फेकता जिथे रिकामी जागा होती, जिथे ज्या साईडमध्ये कोणच नाही, तिथे मी टाकलो. आणि मी कबूल पण केलो, हो मी टाकलोय. पण ज्या मुलाने वायर गुंडाळून आमच्या भिंतीला सटीक करून लावला, जर का दार उघडून बाहेर गेलं तर पायाला लागून वायर मनुष्य पडू शकतो. तर मी म्हटलो, हे तुम्ही इथे ठेवला हे चुकीचं आहे, दुसरीकडे ठेवा. मी म्हटलं तुमच्या तिथे ठेवा. नाही, आमच्या तिथे नाही, तुमच्याच दारात पाहिजे. मी म्हटलं असं कसलं अधर्म करतो तू? धर्माने बोल. अधर्माने तर मी ऐकून घेणारच नाही म्हटलो मी. कारण तुम्ही करायचं ते अधर्म करायचं आणि वरतीच शीनाजोरी काय करून सारून मी काही केलो नाही. मग असल्या माणसांना कसं सुधरवणार? देव नाही सुधरू शकत. का नाही सुधरू शकत? कारण स्वतः भगवंत श्रीकृष्ण अर्जुनला मार्गदर्शन देत होते, तसं अर्जुन चालत होता. देव बळजबरी करणार नाही तुम्हाला धर्मावर चाल म्हणून. एकदा बोलणार, पुन्हा पुन्हा ते करतोय ना मनुष्य चूक, ते हट्टापायी करतोय. म्हणजे सर्वनाश त्या माणसाचं असतंय, देवाचं त्याच्यात काही जात नाही. फक्त मी एवढंच बोललो त्या वेळेला, माझं धर्माने बोललं 5 घरं गोळा झाली. एवढ्या जोरात माझं बोलणं होतं. मी बोलतो म्हणजे माझा आवाजच असा आहे, त्याच्यात लोकांना वाटतं मी भांडतो. पण बोलताना सगळी लोक गोळा झाली. गोळा झाल्यावर पण एक शब्द माझ्यासमोर बोलायला तयार नाही. मी बोललो, जे काय बोलणार धर्माने बोला, मी ऐकायला तयार आहे. अधर्माने मी ऐकणार नाही. मी अधर्माला अट्टासून उभं राहून त्याला ठेचून धर्म स्थापना करतो मी, हे असं बोललो. नंतर एवढं बोलता बोलता बाप मुलाला बोलला, तू वायर तिथे कशाला टाक? म्हणजे केलेलं कर्म तू तुझ्या तोंडाने बोलतोय. पहिलं बोलला असता तर एवढं युकपाला झालं नसतं. म्हणजे माणूस सुधरायचं नाही. तो झोपेचं सोंग घेतल्यापेक्षा तो मेलेला आहे, मी असं बोलणार. कारण मनुष्याला सुधरायचं नाहीये. मी माझे पटांगण, माझी जागा एवढी स्वच्छ राहिली पाहिजे. दुसऱ्यांची जागा घाण झाली पाहिजे. दुसऱ्यांच्या घाण म्हणजे काय, आपल्या पटांगणाचं घाण दुसऱ्यांच्या जागेत टाकणं, हे कुठला धर्म आहे? तुम्ही जे दुसऱ्यांच्या जागेवर घाण टाकताना तेच घाण तुमच्या कर्मात लिहिलं जातं. तेच तुमच्या घरात रोग शोक राई होतं. हे माहिती आहे का? कोण एक साईड घेऊन टाकलेला असतोय, तो कुठेतरी असतोय, परदेशात कुठेही असतोय, पण त्याच्या जागेत आपण कचरा टाकणं किती धर्म आहे हे बोला मला आता. हे मी धर्म मानणार नाही, अधर्म आहे. का? तर आपली जागा स्वच्छ राहावी, आपली पटांगण स्वच्छ राहावं, आपलं घर स्वच्छ राहावं, आणि परिसर घाण करत सुटलेत कोण? ही माणसं. बुद्धी असून पण पशुपेक्षा बद्तर वागायला लागलेत माणसं. दोष कोणाचा आहे? माणसाचा आहे. आणि परत त्याच्यात तो बाप बोलतोय, हे जागा का तुमच्या नावाने आहे का? रजिस्ट्रेशन आहे का? मी म्हटलो, अरे मूर्खा, तू रजिस्ट्रेशन होतंय ना ते फक्त कागदाचं. ही भूमी आई आहे ना, कोणाच्याही नावाने आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेले नाही. आत्तापर्यंत जेवढे राजे महाराजे जेवढेही आले ते सगळे ते माती होऊन गेले. कारण ही भूमी आईला कोणीही आपल्या छातीवर बसून घेऊन जाऊ शकत नाही, लक्षात घे बोललो. आणि जागा रजिस्ट्रेशन तू किती केलं असेल? 1 गुंठ, 5 सेंस. माझी तर पूर्ण पृथ्वी आहे. मी कोणतीही जागा माझ्या नावावर रजिस्ट्रेशन करत नाही. मी प्रत्येक वेळेला येतो, येणार आणि येत राहणार, हे बोललो त्याला. कारण देव कोणत्याही गोष्टीला लोभात पडलेला नाही. पडलेला आहे तर मनुष्य. अशी माणसं आहेत. मी शेजारी बघतो, मी कुठे जातो तिथे बघतो. म्हणजे मनुष्याला लोभ आला त्याच्यानेच त्याचा सर्वनाश होतोय. म्हणजे रावणाला जसं लोभ आला, मंदोदरी सारखी सुंदर बायको असताना, सुशील बायको असताना सुद्धा सीताला पळवायचा मोह आला. तसंच माणसाला मोह, माझी जागा, माझं साईड, माझं क्लीन राहायला पाहिजे, माझं साईड, बाकींचं खराब राहतं, तुमचंही नाश होणार, हे लक्षात घ्या. म्हणून मनुष्याने कधीही करताना चांगलं सत्कर्म करावं.
अधर्मयुक्त कर्म केला तर त्याचे भोग तुम्हालाच भोगायचा आहे.